मी धनंजय गावडे. आम्ही शेतकरी समृद्ध कोकण या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण आज आंब्यामध्ये बॅगिंग म्हणजे काय या संदर्भात माहिती घेणार आहोत. फळांचा राजा असं ज्या आंब्याला म्हणतो आणि त्या आंब्यामध्ये हापूस आंबा हा सर्वोत्तम आहे असं म्हटलं जातं. कारण त्याची चव आहे, अप्रतिम चव आहे आणि मार्केटमध्ये याला खूप चांगला बाजारभाव आहे. परंतु अलीकडच्या काळात सातत्याने या आंबा फळांवर किंवा आंबा झाडांवर, आंबा मोहरावर येणारे आसमानी संकट असेल, तर त्याच्यामुळे आंब्याची जी क्वालिटी आहे, जी प्रत आहे, ती खराब होत आहे. आतून जरी आंबा खूप चांगला असला, तरी बाहेरून त्याला ग्लेझिंग नसल्यामुळे किंवा कलर नसल्यामुळे किंवा त्याच्यावर ह्या काळं पडल्यामुळे आंब्याची जी क्वालिटी आहे ती घसरलेली आहे, दर्जा घसरलेला आहे आणि ही त्याची किंमत जी आहे ती आंब्याला कमी मिळते. मग त्याला काय पर्याय? तर ही जी बॅग आपल्याला दिसते, तर बॅगिंग हा पर्याय आहे. आपण या बॅगिंग संदर्भात माहिती घेणार आहोत. आपले शेतकरी आहेत सुदर्शन नाईक म्हणून. त्यांनी या ठिकाणी या देवलीमध्ये आंबा जी फळं होती त्या सगळ्यांना बॅगिंग केलेलं आहे. हा आमच्या बागेतील हापूस आंबा लोकांच्या आवडीचा हा आंबा आहे. परंतु काय होतं की कधी-कधी इथे आंब्याला वरती डाग तयार होतात वेगवेगळ्या कारणाने आणि त्या आंब्याची जी सतेजपणा दिसण्याचा असतो तो कमी होतो आणि त्याच्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे आम्ही आता ह्याच्यामध्ये की आजूबाजूच्या एरियामध्ये साधारण गुजरात वगैरे किंवा त्या पट्ट्या केशरच्या भागात आंब्यांना बॅगिंग करायला सुरुवात केलेली आहे की जेणेकरून आंबा सुरक्षितपणे आत राहावा, फळमाशीचा कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्याची क्वालिटी उत्तम दर्जाची व्हावी याच्यासाठी तो प्रयत्न असतो. हे फळ आहे किंवा हे फळ आहे. ह्या दक्षिण तापीमुळे यांना डाग पडलेला आहे आणि इथे तुम्हाला दिसत असते तर कुठेतरी एखाद दुसरी फळमाशी सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते आहे. तर हे बॅगिंग न केलेल्या फळांना हा त्रास होतो किंवा ऊन लागतं. या ठिकाणी आपल्याला बॅगिंग सुद्धा केलेलं आहे आणि बॅगिंग केल्यामुळे आपल्याला काय दिसेल की या फळांचं पूर्णपणे रक्षण होतं आणि रक्षण झाल्यामुळे कुठल्याही प्रकारचे डाग किंवा हा जो उन्हामुळे पडलेला स्कॉर्चिंग आहे ते स्कॉर्चिंग होत नाही आणि फळाचा जो दर्जेदारपणा असतो की क्वालिटी असते खूप छान असते. ती आपण अशा प्रकारची ही बॅग असते. आतून मध्ये बघत असाल तर आतून तुम्हाला हे असं दिसेल की ही संपूर्ण काळी आहे आणि जेव्हा आपण बॅगिंग करतो तेव्हा असं ते आपण दुडतो आणि ही जी तर तार आहे ती तार त्या देठाला लपेटतो आणि आंबा जो आहे तो आंबा यामध्ये राहतो, पूर्ण संरक्षित राहतो. आता हा जो आंबा आहे, हापूस आंबा आहे, ह्याच्यापेक्षा छोटं फळ असताना सुद्धा आपण बॅगिंग करू शकतो. बॅगिंग करताना ही जी बॅग आहे ती पूर्ण ओपन करायची. याच्यामध्ये खाली छिद्र आहे, त्याला ओपनिंग आहे, त्याच्यामुळे हवा जाते. परंतु बाहेर कितीही तापमानात वाढ झाली तरी त्याचा परिणाम मात्र याच्यावर होत नाही. आतून हे तापमान जे आहे ते नियंत्रित राहतं. आता आपण हे बघतोय की बॅगिंग कसं करायचं. असा हा आंबा या पिशवीत टाकल्यानंतर इथे तुम्हाला छोटी तार दिसेल आणि तार लपेटून आपण अशा प्रकारचं बॅगिंग करायचं आहे, जेणेकरून आंबा जो आहे तो आतमध्ये पूर्णपणे सुरक्षित राहतो आणि वरून जरी काही पाऊस पडला किंवा दव पडला किंवा थ्रिप्स असेल किंवा तुडतुडा असेल तर त्याची जी विष्ठा आहे ती विष्ठा पडली की फळ खराब होतं. पण ही जी विष्ठा आहे ती याच्यावर राहते आणि आंबा हा पूर्णपणे स्वच्छ राहतो. पण मगाशी बॅगिंग संदर्भात माहिती घेतली. आता आपण आपले शेतकरी श्री सुदर्शन नाईक यांच्याकडे आलेलो आहोत आणि त्यांनी हे सगळं बॅगिंग केलेलं आहे. जवळजवळ 2 ते 2,500 एवढं त्यांनी आंब्याचं बॅगिंग केलंय. मोठी झाडं सुद्धा आहेत, लहान झाडं सुद्धा आहेत. परंतु ज्यांना शक्य होईल अशा सर्व आंबा फळांना त्यांनी बॅगिंग केलेलं होतं. आपण या ठिकाणी जे बॅगिंग केलं, तर बॅगिंगमुळे आपल्याला नेमका काय फायदा झाला? बॅगिंगमुळे सगळ्यात महत्त्वाचा फायदा झाला, फळ आमचं पूर्णपणे सुरक्षित राहिलं, हां. वातावरणापासून सुरक्षित राहिलं, फळमाशीपासून सुरक्षित राहिलं आणि फळ एकदम आमच्या अनुभव मला जे वाटतंय ते फळाची क्वालिटी उत्कृष्ट मिळते बॅगिंगमुळे. हां. जर ते फळ आपण ओपन केलं, काढलं जेव्हा तयार होतं त्यावेळी, तर ते फळ स्वच्छ एकदम पिवळसर कलरचं हातात घेतल्यानंतर ठेवता येत नाही इतकं व्यवस्थित असतं. आपल्याला या ठिकाणी बॅगिंग करणं शक्य झालं नाही.
किंवा ना आकस्मिकपणे जी खार म्हणतो ती खार पडल्यामुळे असं काळं झालं. काळं पण ह्या टिक्के बॅगिंग केल्यामुळे तुम्हाला पूर्णपणे सुरक्षित राहिलं. असं काही काळं वगैरे काहीच काळं वगैरे नाहीये. पूर्ण हे जे काळे टिक्के ते पूर्णपणे बॅग फळ आतमध्ये असेल त्याला काही संसर्ग त्या झाला त्याला माहितीच नाहीये की काळे टिक्के वरती झालेत वर. किंवा काय. हे इतकं व्यवस्थित एकदम बरं आता 2 बॅगिंगमुळे दिवस एक पाऊस पडला या ठिकाणी. हं, थोडं पावसाचं वातावरण सुद्धा आहे. पण हं. पाऊस पडल्यानंतर बॅग भिजून अशी खराब झाली वगैरे असं नाही, काय आहे? तसं काही जाणवलं नाही कारण ते प्रोड्युसरना मी पहिलं विचारलं पण होतं. त्याच्या खाली व्हेंटिलेशनसाठी असे ते जे होल दिलेले आहेत. हां. 2-3 होल असतात प्रत्येक बॅगला. त्याच्यामुळे पाणी समजा आत जरी पाणी गेलं, तरी ते पाण्याचा निचरा होऊन जातो. एक झालं. हं. त्याच्यानंतर काय होतं, की इथे जे तार असते टाकलेली त्याला, हां. त्याच्यामुळे काय होतं पिशवी जरी भिजली वरून, पेपर असतो, भिजला तरी पण तो पडत नाही. तो तिथेच राहतो. नंतर हवेमुळे सुकून पुन्हा ते पूर्व कंडिशनला येते. मग हा एक फायदा याचा हां, आहे. आहे. आणि आपल्याला हे पुन्हा वापरता येईल का? होय, तुम्ही समाधानी आहात का? होय, होय. नक्कीच समाधानी आहे. समाधानी याच्यासाठी आहे, की फळ आपल्याला 100% गॅरंटेड फळ दुसऱ्याला आपण देऊ शकतो. जे साखरेचं प्रमाण किंवा हां. साखरेचं प्रमाण आहे अभ्यासाअंती आम्हाला मिळालेला निष्कर्ष आहे हां. म्हणजे तज्ञांकडून. परंतु ते जर साखरेचं प्रमाण जर कमी झालं बॅगिंगमुळे, तर आमचं मोठं नुकसान त्याच्यामधून आणि फळमाशी या 2 गोष्टी ज्या आहेत ते आम्हाला त्रासदायक आहेत आणि ते त्रासदायक या बॅगिंगमुळे काहीही त्रास होत नाही त्याला. हे सगळं तुम्हाला मार्गदर्शन वगैरे हे असं? मार्गदर्शन आमचे कृषी अधिकारी मालवण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि टीम त्यांची. हे सगळे आम्हाला वेळोवेळी येऊन सांगत असतात. त्याच्याप्रमाणे आम्ही करत असतो. आंबा आपल्याला दिसतोय. हं. त्याला काय आपल्याला बॅगिंग करणं शक्य नाही. त्याच्यामुळे तो जर आंबा तयार झाला, हां. तर तो लक्षात येतो, की हो, हा बाबा बरोबर. आंबा. पण या बॅगमध्ये हं. आपण कसं काय ओळखू शकतो, की नेमका हा आंबा जून झाला की नाही? किंवा तुम्हाला ह्या बॅगिंगमुळे काही फायदा झाला का? की हा आंबा आणि ह्याच्यामध्ये काही फरक वाटला का तुम्हाला? की बॅगिंग केलेला आंबा आपण जर सहजासहजी ओळखायचा असेल, तर तो आंबा फुगीर झालेला असतो आत. फळाची साईज वाढलेली असते आणि हात लावल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येतं, की हे फळ तयार झालंय. आता साहजिकच आहे, ही फळं जी आहेत, हे फळ आणि हे फळ साईजमध्ये फरक येतो आणि त्याच्यामुळे जर पिशवी उघडून बघितली, तर आपल्याला पूर्णपणे लक्षात येतं हे फळ तयार झालेलं आहे. एखादं नाहीच झालं, तर ते थोड्या दिवसासाठी ठेवून द्यावं. आता ही पिशवी उघडून बघूया आम्ही, की हे वरून हात लावल्यानंतर तर आम्हाला वाटलं, की फळ तयार झालेलं आहे. पिशवी खोलून आपण बघूया की झालेलं आहे की कसं आहे ते. हे बघा हे सुंदरपैकी फळ पिवळं झालेलं आहे. पूर्णपणे तयार झालेलं आहे. हे अजून 4 दिवस राहू शकतं. पण हे एकदम व्यवस्थित फळ याची स्किन एकदम पातळ आणि देखणं पण असं आपल्याला मिळतं बॅगिंगमुळे. मग हे पूर्ण पिवळसर होतं. हां, पूर्ण पिवळसर अजून 4 दिवसांनी जर काढायला गेलं तर पिवळ पूर्णपणे धम्मक होणार. पिवळं धम्मक. पिकल्यासारखाच आंबा दिसतो होय, होय, थोडक्यात. होय. नक्की, परंतु नक्की. पिकलेला नसतो. नसतो. फक्त एकच पिवळच कलर येतो. लाल वगैरे येत नाही त्याला. म्हणजे आता आपण जर बघितलं, की हा वरचा झाडावरचा न बॅगिंग केलेला आहे आणि हा बॅगिंग केलेला आहे. हां, पण याच्या पूर्ण मॅच्युरिटीमध्ये तुम्हाला काय वाटलंय? ह्याची मॅच्युरिटी ही ॲक्चुअल जवळ-जवळ 8 ते 10 दिवसाचा फरक येतो याच्यामध्ये. म्हणजे ह्या फळामध्ये हे फळ लवकर तयार होतं कुठलं? बॅगिंगमुळे. बॅगिंग केलेलं. बॅगिंगमुळे होय. आणि सगळ्यात महत्त्वाचं या वर्षीचं आम्हाला याच्यामध्ये झालेला फरक हा फायदा की दक्षिण तापीने तुम्ही बघाल कुठे पण आमच्या झाडावरती फळं भाजलेली दिसतील. पण बॅगिंग केलेल्याला कुठल्याही प्रकारचा त्या दक्षिण तापीचा काही परिणाम झालेला नाही. ते फळ व्यवस्थित सुरक्षित आतमध्ये राहिलं. खर्च किती आला एक बॅगिंग करायला? खर्च साधारण 3.5 माझ्याकडे बॅग येईपर्यंत 3.5 पावणे ₹4 खर्च आला. आणि साधारणपणे बॅगिंग करायला किती वेळ जातो? म्हणजे आता ते तुम्ही जर ते बघितलं तर साधारण असा एक बॅग टाकली, तर हं, ही तार फिरवली, की साधारणपणे एक 5 ते 5-7 सेकंद इनफ. इनफ म्हणजे बॅगिंग आपण सहज करू. होय, म्हणजे होय. दिवसाला बॅगिंग साधारण 1000-2000 बॅगिंग होऊ हो, शकते. नक्की, नक्कीच. पुढील भागात आपण कोकम बटर कसे तयार करतात याबाबत माहिती घेणार आहोत.